हॅलो स्टुडंट. तर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या युनिटमधलं 4th लेक्चर घेऊन आज आपण तुमच्या समोर आहोत. आणि आजच्या या युनिटमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो पॉईंट डिस्कस करायचा आहे त्या पॉईंटचं नाव आहे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी. आता वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी आहे ती आपण मागच्या 3 लेक्चरमध्ये थोडी डिस्कस केलेली आहे, पण आज आपल्याला त्याच्या पूर्ण एंडपर्यंत पोहोचायचं आहे की आपण कशा प्रकारे लाईटला ड्युअल नेचर म्हणून कन्फर्म केलं. आपण बघा आपल्या काही प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलं होतं की स्टार्टिंगला आपण बघितलं की भरपूर साऱ्या थेऱ्या होत्या, जसं वेव्ह थिअरी ऑफ लाईट होती, त्यानंतर यंग्स एक्सपेरिमेंट होता आणि आणखी आपण 1-2 एक्सपेरिमेंट्स पाहिले की ज्यांनी प्रूव्ह केलं की लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आणि तो वेव्ह नेचर फॉलो करतो. त्यानंतर लगेच आपण काही आणखी थिअरी पाहिली, जसं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची पूर्ण थिअरी पाहिली की ज्या थिअरीने आपल्याला प्रूव्ह करून दिलं की लाईट इज अ पार्टिकल इन नेचर. मग आता आणखी काही सायंटिस्ट लोक जे होते त्यांनी एक्सपेरिमेंट्स केले आणि पुन्हा त्यांनी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला की लाईटचं नेचर कसं आहे, पार्टिकल नेचर आहे. मग तो एक्सपेरिमेंट आज आपल्याला डिस्कस करायचं नाव आहे क्वांटम इफेक्ट. कोणता एक्सपेरिमेंट पाहायचा आपल्याला? क्वांटम इफेक्ट. आता हा क्वांटम इफेक्ट काय आहे आणि हा कशा प्रकारे एक्सप्लेन केला गेला ते आज आपण पाहू. तर बघा ही तुमची जी क्वांटम इफेक्टची थिअरी आहे ही जवळपास 1923 मध्ये डिस्कस झाली. कधी इन्व्हेंशन झालं क्वांटम इफेक्टचं? 1923 मध्ये. मग 1923 मध्ये काय झालं बघा की सर A.H. कॉम्प्टन, काय सायंटिस्टचं नाव? A.H. कॉम्प्टन, तसे अमेरिकन सायंटिस्ट आहे. यांनी काय केलं की एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि त्या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट जेव्हा त्यांनी डिस्कस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जाणवलं की पुन्हा लाईटचं नेचर जे आहे हे पार्टिकल नेचर आहे. म्हणजे जर आपल्याला लाईटचं बिहेवियर शिकायचं असेल तर त्याला फक्त वेव्ह कन्सिडर करून चालणार नाही, त्याला आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल? पार्टिकलही कन्सिडर करावं लागेलच. मग यांनी केलं काय, कशा प्रकारे यांचा एक्सपेरिमेंटल सेटअप होता ते आज आपण डिस्कस करणार आहोत. मग आता बघा क्वांटम इफेक्ट मध्ये डिस्कस करताना यांनी काय केलं तर त्यांनी सगळ्यात पहिले एक मटेरियल घेतलं सपोज अशा प्रकारचं. काय केलं त्यांनी? एक प्रकारचं अशा प्रकारचं मटेरियल. आता हे जे मटेरियल आहे हे आपण कार्बनचं कन्सिडर करू. सपोज हे कुठलं मटेरियल आहे? कार्बनचं मटेरियल आहे. तुम्ही ग्राफाईट वगैरे यूज करू शकता, कार्बनचाच फॉर्म आहे तो ॲरोट्रॉप्स. मग आता बघा समजा आपण एक मटेरियल घेतलं, कार्बनचं मटेरियल घेतलं आणि काय केलं त्यांनी की या मटेरियलवरती एक लाईट बीम जो आहे तो इन्सिडेंट केला अशा प्रकारे. काय इन्सिडेंट केलं त्यांनी याच्यावरती? अशा प्रकारे एक लाईट बीम अशा प्रकारे इन्सिडेंट केला. आता बघा आता जेव्हा याच्यावरती एक लाईट बीम इन्सिडेंट झाला, हा लाईट बीमच्या काही प्रॉपर्टीज होते की जो लाईट बीम त्यांनी इन्सिडेंट केला तो लाईट बीम मोनोक्रोमॅटिक लाईट असला पाहिजे. कोणता लाईट असला पाहिजे? तो मोनोक्रोमॅटिक. आता मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? तर मोनोक्रोमॅटिक म्हणजे असा की ज्याची एक सिंगल वेवलेंथ आहे. काय त्याची एक सिंगल वेवलेंथ म्हणजे एक सिंगल कलर आहे. सपोज आपण कन्सिडर केलं की हा येलो कलरचा लाईट आहे, तो येलो कलरचाच असेल, त्याच्यामध्ये रेड वगैरेचं कॉम्बिनेशन नसेल. मग असा एक मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट घेतला आणि हा मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट त्यांनी एका कार्बनच्या मटेरियलवर काय केला? इन्सिडेंट केला. आता जेव्हा इन्सिडेंट केला या लाईटमध्ये त्यांनी कन्सिडर केलं लाईट कन्सिस्ट ऑफ फोटॉन. लाईटमध्ये काय राहतील? फोटॉन राहतील. आपण हे शिकलो की लाईट कन्सिस्ट ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी, क्वांटा. काय राहतात? पॅकेट्स ऑफ क्वांटाज राहतात आणि त्या प्रत्येक क्वांटाजमध्ये काय राहते? ग्रुप्स ऑफ काय राहतात? तुमचे फोटॉन्स राहतात आणि प्रत्येक फोटॉनकडे काय राहते? त्याची ओन एनर्जी राहते. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये. मग आता जेव्हा या कार्बनच्या प्लेटवरती किंवा कार्बनच्या मटेरियलवरती असा मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट इन्सिडेंट होईल, या लाईटची काहीतरी वेवलेंथ असेल. सपोज आपण कन्सिडर करू की या लाईटची वेवलेंथ किती आहे? लॅम्बडा एवढी काय आहे या लाईटची वेवलेंथ. मग त्यांना जाणवलं की जेव्हा हा इन्सिडेंट फोटॉन या कार्बनवरती इन्सिडेंट होईल, लाईट इन्सिडेंट होईल, तेव्हा हा लाईट या कार्बनवर स्कॅटर्ड होईल. काय होईल? हा स्कॅटर्ड. आता स्कॅटर्ड कसा होईल बघा, तर स्कॅटर्ड होऊन हा 2 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. बघा एक त्यांना मिळाला की एक वेव्ह अशा प्रकारे बाहेर निघून गेला. बघा एक वेव्ह अशा प्रकारे बाहेर निघून गेला आणि दुसरं त्यांना जाणवलं की एक वेव्ह अशा प्रकारे बाहेर निघून गेला. किती वेव्ह मिळाले त्यांना? असे 2 वेव्ह मिळाले. आता हे 2 वेव्ह त्यांना मिळाले आणि दोन्ही वेव्ह मध्ये त्यांना फरक जाणवला. काय म्हणलं? दोन्ही वेव्ह मध्ये फरक. कशा प्रकारचा फरक जाणवला की यातला एक जो लाईट आहे स्कॅटर्ड लाईट, याची वेवलेंथ थोडी जास्त आहे ॲज कम्पेअर टू धिस वेवलेंथ. काय जास्त आहे? याची वेवलेंथ म्हणजे फ्रिक्वेन्सी काय झाली? कमी झाली आणि याची वेवलेंथ तेवढीच आहे. म्हणजे बघा की या ठिकाणी आपण एक सिंगल मोनोक्रोमॅटिक लाईट कार्बनच्या शीटवरती इन्सिडेंट केला आणि कार्बनच्या शीटमधून स्कॅटर्ड झाल्यानंतर आपल्याला जी
दोन स्कॅटर्ड लाईट मिळाले किंवा ज्या दोन वेव्हलेंथ मिळाल्या यातली एक वेव्हलेंथ ओरिजिनल आहे आणि एक वेव्हलेंथ मात्र वाढलेली आहे, म्हणजे काय झाली ती इन्क्रीज झाली. काय झाली वेव्हलेंथ इन्क्रीज. आता हे असं का बरं होते हे एक्सप्लेन करायला कोणी केलं क्वांटमने एक्सप्लेन केलं. पण जर आपण क्लासिकल थिअरीचा व्ह्यू पाहिला तर क्लासिकल थिअरी ह्या गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकली. कशा प्रकारे एक्सप्लेन नाही करू शकली ते बघा. क्लासिकल थिअरीचं काय म्हणणं आहे की जर मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट एखाद्या वेव्हलेंथचा याच्यावरती इन्सिडेंट झाला तर त्या मटेरियलने त्याला स्कॅटर्ड केल्यानंतर जो लाईट बाहेर निघेल त्याची पण वेव्हलेंथ कशी असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. म्हणजे दोनही ठिकाणची फ्रिक्वेन्सी, दोनही ठिकाणची वेव्हलेंथ कशी झाली पाहिजे, सारखी. पण एक्सपेरिमेंट आपल्याला काय दाखवतो की आपण जो लाईट त्याच्यावरती इन्सिडेंट केला मोनोक्रोमॅटिक लाईट, तिथून जो लाईट स्कॅटर्ड झाला त्या स्कॅटर्ड झालेल्या लाईटमध्ये दोन आहेत वेव्हलेंथ तुमच्या. एक ओरिजिनल वेव्हलेंथ आहे आणि एक हायर शिफ्टेड वेव्हलेंथ आहे. समजा आपल्याला लॅम्बडा म्हणजे काय झालं इथं शिफ्टिंग झालं की जी ओरिजिनल वेव्हलेंथ होती त्या ओरिजिनल वेव्हलेंथ पेक्षा जास्त वेव्हलेंथ आपल्याला कुठं मिळाली, क्वांटम इफेक्ट मध्ये मिळाली. मग या गोष्टीला वेव्ह थिअरी म्हणण्यापेक्षा क्लासिकल थिअरी जी आहे ती एक्सप्लेन नाही करू शकली. कोणती थिअरी क्लासिकल थिअरीला एक्सप्लेन करू शकली नाही. मग क्लासिकल थिअरीने जर याला एक्सप्लेन नाही केलं तर या ठिकाणी क्वांटमने मग त्याचा इफेक्ट सुरू केला. क्वांटमचं म्हणणं काय होतं की हा लाईट जर असा आला तर हा याच्यावर इंटर झाल्यावर सरळ निघून गेला पाहिजे, अशा प्रकारे सरळ निघून गेला पाहिजे. पण तो सरळ गेला काय, सरळ नाही गेला. मग त्याने काय केलं की हा एक अँगल कन्सिडर केला फाय म्हणून आणि हा एक अँगल कन्सिडर केला थिटा. या थिटा अँगलला तो म्हणतो अँगल ऑफ स्कॅटरिंग. काय म्हणतो आपण त्याला, अँगल ऑफ स्कॅटरिंग. आणि हा अँगल ऑफ स्कॅटरिंग कशावर डिपेंड करतो, तो सिम्पली डिपेंड करतो तुमच्या अँगल ऑफ इन्सिडेंटवर. कशावर डिपेंड करेल, डायरेक्टली तो अँगल ऑफ इन्सिडेंटवर डिपेंड करेल. बाकी कोणत्या गोष्टीवर डिपेंड नाही करत, मटेरियल कोणता काय याच्यावर नाही. कशावर डिपेंड करेल, अँगल ऑफ इन्सिडेंटवर. आता हा स्कॅटरिंग अँगल जो आहे हा कशा प्रकारचा रोल प्ले करतो ते आपण डिस्कस करूच. पण तत्पूर्वी बघा की हा एक्सपेरिमेंट जो आहे हा काय मेथड प्रूव्ह करेल, तुमचा लाईटचं पुन्हा पार्टिकल नेचर प्रूव्ह करेल. मग यांनी एक्सपेरिमेंटल थॉट काय दिला बघा, क्वांटमने काय सांगितलं की अकॉर्डिंग टू क्वांटम, कोणाच्या मतानुसार, क्वांटमच्या मतानुसार, की जर समजा आपण कन्सिडर केलं की लाईटमध्ये फोटॉन्स आहे तर प्रत्येक फोटॉनकडे काय असेल, एनर्जी. प्रत्येक फोटॉनकडे किती एनर्जी राहते, E इक्वल्स टू किती राहते एनर्जी तुमची, h μ एवढी काय राहते फोटॉनकडे एनर्जी. मग आता एवढी एनर्जी घेऊन जेव्हा हा फोटॉन कार्बनच्या मटेरियलच्या आतमध्ये जाईल, मग बघा आता जर समजा या मटेरियलच्या आतमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, काय याच्या आतमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स, मग जेव्हा हा या फ्री इलेक्ट्रॉनवरती इन्सिडेंट होईल तेव्हा या फ्री इलेक्ट्रॉनचं आणि या फोटॉनचं काय होईल, तुमचं कोलिजन. इलेक्ट्रॉन्स आणि कोण, फोटॉन, यांचं काय होईल इथं, कोलिजन. आता इलेक्ट्रॉन आणि फोटॉनचं जे कोलिजन होईल हे कोलिजन क्वांटम सांगतो की तो इलास्टिक कोलिजन असेल. कोणतं कोलिजन असेल, इलास्टिक. इलास्टिक कोलिजन म्हणजे कसं की त्या ठिकाणी ते दोघंही एकमेकांसोबत एनर्जी एक्सचेंज करतील. काय करतील, त्याच्यामध्ये एनर्जी एक्सचेंज करतील. म्हणजे बघा की या कार्बनच्या प्लेटवरती जो लाईट तुमचा इन्सिडेंट झाला, फोटॉन इन्सिडेंट झाला, त्या फोटॉनकडची एनर्जी कोणाला जाईल, इलेक्ट्रॉनला जाईल आणि मग तो रेस काय निघेल, तुमचा बाहेर निघेल, काय होऊन, स्कॅटर. ही थिअरी कोणाची आहे, क्वांटमची. क्वांटमने सांगितलं की तो जो तुमचा लाईट आहे सगळं मुवमेंटम असलं पाहिजे फोटॉनकडे. काय असलं पाहिजे, फोटॉनकडे मुवमेंटम. त्याच्याकडे मुवमेंटम असेल तेव्हाच तो बाहेर निघेल. कारण कोलिजनमध्ये आपण शिकलो की कोलिजनमध्ये काय होतं की एका मटेरियलचं किंवा दोन बॉडी जेव्हा एकमेकांवरती कोलाइड होतात, एका मटेरियलकडे जास्त असलेली एनर्जी दुसऱ्या मटेरियलला ट्रान्सफर होते. त्याच्याकडे एनर्जी कशी राहते, कमी राहते, हायर पॉईंटकडून पुढे लोअर पॉईंटकडे, बरोबर आहे. मग जर अशी एनर्जी ट्रान्सफर होत असेल तर त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, मुवमेंटम आलं पाहिजे. मग हे मुवमेंटम किती असते, त्यांनी सांगितलं की ते मुवमेंटम राहते h/λ. राहते मुवमेंटम h/λ. आता हे h/λ कसं आलं मुवमेंटम, तर यासाठी आपल्याला एक पॉईंट शिकावं लागेल, याचं नाव आहे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. कोणतं, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. आता हे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस काय आहे आपण पुढच्या पॉईंटमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याला ऍक्च्युअली डी ब्रॉय हायपोथेसिस म्हणतात, सिम्पली प्रोनाउन्सिएशन डी ब्रॉय. पण आता आपण आपल्या लँग्वेज वाचताना त्याला डी ब्रॉग्ली असं म्हणतो, ते काय आहे, डी ब्रॉय. तर तो आपण पुढच्या पॉईंटमध्ये डिस्कस करूच. डी ब्रॉग्ली हायपोथेसिस काय आहे तेव्हा तुम्हाला याचंही प्रूफ मिळून जाईल. इथं आपण याला अजून घ्यायचं झालं तर हे काय होईल तुमचं, hc/μ. कारण त्याला लॅम्बडाची व्हॅल्यू किती राहते, वेव्हलेंथ स्पीड ऑफ लाईट अपॉन फ्रिक्वेन्सी. हा तर फॉर्म्युला आहे, लॅम्बडा इक्वल्स टू c/μ. बरोबर आहे. म्हणजे काय होईल तुमचं की h μ/c, सॉरी थोडा आपल्याला होईल, काय होईल तो
लॅम्बडाची व्हॅल्यू काय राहते तुमची म्यू बाय सी राहते. लॅम्बडाची राहते म्यू बाय सी, म्हणजे हे काय होईल आपलं एच म्यू अपॉन सी अशा प्रकारे. म्हणजे काय होईल तुमची मोमेंटम किती झालं एच म्यू बाय सी. एवढं लाईटचं काय राहते मोमेंटम फोटॉन. एच काय आहे तर एच आहे प्लँक कॉन्स्टंट, म्यू काय आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि सी जो आहे हा काय आहे स्पीड ऑफ लाईट. बरोबर आहे. तर ही गोष्ट कोणी एक्सप्लेन केली कॉम्प्टनने एक्सप्लेन केली. आता कॉम्प्टनच्या थिअरीमध्ये आणखी काय गोष्ट होती बघा, त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण लाईट मधला फोटॉन या इलेक्ट्रॉन सोबत इंटरॅक्ट होईल, हे कोलिजन कसं आहे इलास्टिक कोलिजन आहे. तर या केसमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे किंवा जो आपला इलेक्ट्रॉन सोबत स्कॅटर्ड झालेला फोटॉन आहे, या स्कॅटर्ड फोटॉनची एनर्जी ऑब्विसली काही अमाऊंट मध्ये काय होईल कमी होईल. आता कशी कमी होईल ते बघा. समजा हा फोटॉन आहे, याच्याकडे एच म्यू एवढी एनर्जी आहे, हा इलेक्ट्रॉनवर कोलाइड झाला. मग जेव्हा हा फोटॉन इलेक्ट्रॉनवर कोलाइड होईल तर हा इलेक्ट्रॉन एक तर फ्री असेल किंवा बाउंडिंग स्टेटमध्ये असेल मटेरियलमध्ये. मग आता हा इलेक्ट्रॉन जेव्हा समजा आपण कन्सिडर करू फ्री स्टेटमध्ये, मग जेव्हा फोटॉन इलेक्ट्रॉनवर इन्सिडेंट होईल तो फोटॉन त्यातली काही एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. काय करण्यासाठी स्वतःला इस्कॅप करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी, जे आपण वेव्ह फंक्शनही शिकलो होतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये. मग तसं जेव्हा होते तेव्हा काय होते की यातली काही एनर्जी जी आहे ती लूज होईल तुमची, कोणाची फोटॉनची. मग जर फोटॉनची काही एनर्जी लूज झाली याचा अर्थ काय होईल की फोटॉनची फ्रिक्वेन्सी कमी होईल. कारण एनर्जी कशावर डिपेंड करते, ई इज इक्वल्स टू एच म्यू, एचचा प्लँक कॉन्स्टंट आहे, म्हणजे एनर्जी टोटली डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. मग जर लाईटची फ्रिक्वेन्सी कमी झाली तर लाईटची एनर्जी कमी होईल. मग त्यामुळे हा जो स्कॅटर्ड तुमचा लाईट आहे, या लाईटची फ्रिक्वेन्सी काय होईल डिक्रीज होईल. फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली म्हणजे त्याची एनर्जी पण काय, एनर्जी पण डिक्रीज. म्हणजे काय की स्कॅटर्ड लाईटची एनर्जी कमी झाली, फ्रिक्वेन्सी कमी झाली, म्हणजे वेव्हलेंथ वाढली. त्याची वेव्हलेंथ काय झाली इन्क्रीज झाली. म्हणून आपल्याला क्वांटम इफेक्टमध्ये दोन वेव्हलेंथ मिळतात. एक ओरिजिनल वेव्हलेंथ मिळते आणि एक शिफ्टेड वेव्हलेंथ मिळते. कोणती वेव्हलेंथ मिळते शिफ्टेड. मग आपल्याला ही शिफ्टेड वेव्हलेंथ मधला डिफरन्स काढायचा असला तर तो डिफरन्स आपण असा लिहितो. शिफ्टेड वेव्हलेंथचा डिफरन्स आपण समजा डेल लॅम्बडाने कन्सिडर करू. कशाने लिहू आपण तो डेल लॅम्बडा. कितीनं शिफ्ट झाला, कसा शिफ्ट झाला बघा. समजा आपण कन्सिडर करू की हे 1000 एंगस्ट्रॉमचा लाईट होता आपला, एक्झाम्पलसाठी 1000 एंगस्ट्रॉमचा लाईट होता आणि हा इकडे आपल्याला 1000चा मिळाला, पण हा मात्र आपल्याला 1100चा मिळाला. 1100 एंगस्ट्रॉमचा. तुम्हाला सांगेल की 1000 एंगस्ट्रॉमचा इन्सिडेंट झाला, 1000 एंगस्ट्रॉमचा स्कॅटर्ड झाला आणि 1100 एंगस्ट्रॉमचा काय झाला स्कॅटर्ड झाला. मग आता कितीने जास्त स्कॅटर्ड झाला तुम्ही काय कराल, यातून याला मायनस करून टाकाल. म्हणून मी काय लिहितो याला लॅम्बडा डॅश मायनस. याला आणखी सॉल्व्ह केला आपण तर आपल्याला फॉर्म्युला मिळू शकतो, तोही आपल्याला पुढे डिस्कस करायचा आहे. तो काय तुमचा एच अपॉन एम ई सी. काय तो एच अपॉन वर लिहितो फॉर्म्युला. काय फॉर्म्युला तुमचा एच अपॉन एम ई सी ब्रॅकेट 1 मायनस कॉस. काय आला क्वांटम शिफ्ट. म्हणजे क्वांटम शिफ्ट जी आहे ही कशावर डिपेंड आहे, ते विल बी डिपेंड ऑन एच. एच काय आहे तुमचा प्लँक कॉन्स्टंट. एम सफिक्स मध्ये ई आहे म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, की ज्या इलेक्ट्रॉनवर आपण त्याला इन्सिडेंट केलं. सी काय तुमचं, सी इज अ स्पीड ऑफ लाईट. 1 काय तुमचा न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे आणि कॉस थिटा. थिटा काय स्कॅटरिंगचा अँगल. हा अँगल की कोणत्या अँगलने तो लाईट काय झाला स्कॅटर्ड झाला यावरती डिपेंड करते तुमच्या लाईटची फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग. कशावर डिपेंड करते, त्याच्या अँगलवरती डिपेंड करते. मी तुम्हाला मग सांगितलं होतं की शिफ्टिंगच्या अँगलवर, शिफ्टिंग कशावर डिपेंड करेल त्याच्या अँगलवरती. कोणत्या अँगलने लाईट काय झाला स्कॅटर्ड झाला त्याला आपण अँगल ऑफ स्कॅटरिंग म्हणतो थिटा. मग या अँगल ऑफ स्कॅटरिंगवरती डिपेंड करतो. तर हे तुमचं काय आहे, हा क्वांटम इफेक्ट आहे. आता ॲक्च्युअलमध्ये आपल्याला 12th सिलेबसमध्ये क्वांटम इफेक्ट नाही आहे, पण क्वांटम इफेक्ट हा फार इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण लाईटचं पार्टिकल लेक्चर स्टडी करतो तेव्हा. म्हणून मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये क्वांटम इफेक्टबद्दल माहिती दिली. ॲक्च्युअलमध्ये याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये वगैरे काही क्वेश्चन राहणार नाही, कारण क्वांटम इफेक्ट आपल्याला सिलेबसमध्येच नाही आहे, फक्त थोडाफार एक पॉईंट म्हणून आहे
पण 10वी 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावा या विचारानं आपण हा दिला. आता यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला वाटतील की सर तुम्ही याचा मला प्रूफ नाही दिलं, तर याचं प्रूफ आपल्याला सध्या नाही आहे तुम्हाला, कारण की तो पॉईंट आपल्या सिलेबसमध्ये तेवढा जसा पाहिजे तसा नाही आहे. पण हा घेणं का गरजेचं आहे, कारण याच्यावरूनच प्रूव्ह होते की वेव्ह पार्टिकलची कोणती नेचर आहे, ड्युअलिटी नेचर आहे. मग आता यांनी हा इफेक्ट स्टडी केल्यानंतर त्यांना जाणवलं की फोटॉनच्याही काही प्रॉपर्टीज आहेत. काय फोटॉनच्या काही प्रॉपर्टीज, मग त्या फोटॉनच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत त्या आता आपल्याला डिस्कस करायचं. म्हणजे आता आपण आपल्या मेन पॉईंटवर. मग फोटॉनच्या प्रॉपर्टीज डिस्कस करताना बघा, फोटॉनच्या प्रॉपर्टी डिस्कस करताना आपण 1 बाय 1 आता फोटॉनच्या काही प्रॉपर्टीज घेऊ. तर त्यातली फोटॉनची पहिली प्रॉपर्टी जी आहे ती आता मी घेतो. बघा, फोटॉनची पहिली प्रॉपर्टी लिहू आपण की फोटॉनकडे मोमेंटम राहते. काय राहते फोटॉनकडे? मोमेंटम. तुम्ही म्हणाल सर फोटॉनकडे मोमेंटम राहते? तर राहते. कसं राहते? मोमेंटम कोणत्या गोष्टीकडे असते? आपण मोमेंटम म्हणजे काय शिकलो? तर मोमेंटम इज अ सिम्पली प्रोडक्ट ऑफ मास अँड इट्स वेलोसिटी. ही गोष्ट आपण शिकलेलो की मोमेंटम इज अ लिनियर मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड इट्स वेलोसिटी. आपण शिकलेलो. अँग्युलर मोमेंटम शिकलो, L इज इक्वल्स टू I ओमेगा. आपण बघा शिकलो का? L इज इक्वल्स टू I ओमेगा. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण हे पॉईंट शिकलेलो. मग आता लाईटकडे जर मोमेंटम आहे याचा अर्थ लाईटकडे ऑब्विसली मास असलंच पाहिजे. बरोबर आहे? मोमेंटम आहे म्हणजे काय असलं पाहिजे? मास असलं पाहिजे. पण ऍक्च्युअल मध्ये अजूनही आपल्याला लाईटचं मास काय किंवा फोटॉनचं मास काय हे माहिती नाही. फोटॉनचं मास काय आपल्याला माहिती नाहीये. कोणत्या प्रॉपर्टी वापरलो आपण? फोटॉनच्या. म्हणजे फोटॉनचा ऍक्च्युअल मास किती आहे हे आपण अजूनही फाइंड आउट केलेलं नाहीये. पण जेव्हा फोटॉन रेस्ट मध्ये राहतो, कसं राहतो फोटॉन रेस्ट मध्ये, तेव्हा मात्र आपण फोटॉनचं मास जे आहे ते 0 कन्सिडर करतो. कधी? जेव्हा फोटॉन कशामध्ये असेल? रेस्ट मध्ये असेल तेव्हा. पण जेव्हा तो मोशन मध्ये असेल तेव्हा मात्र आपल्याला मास जे आहे ते आपल्याला काय करावं लागते? फाइंड आउट करावं. ते वेगवेगळे येते, ते आपण आधीच फाइंड केलेलं. नंतरचा पॉईंट आहे आपला की फोटॉनकडे एनर्जी किती राहते. तर फोटॉनकडची एनर्जी राहते आपली E इज इक्वल्स टू h/μ. एवढी एनर्जी असते फोटॉनकडे. एवढी काय राहते फोटॉनकडे एनर्जी? म्हणजे फोटॉन हा जो आहे त्याच्याकडे E इज इक्वल्स टू h/μ. म्हणजे जेवढी जास्त फोटॉनची फ्रिक्वेन्सी तेवढी जास्त एनर्जी. h काय आहे तुमचा? प्लँक कॉन्स्टंट आहे. 6.62 × 10⁻³ जूल सेकंद. तो आपण पाहिला प्लँक कॉन्स्टंट. म्हणजे एनर्जी टोटली कशावर डिपेंड आहे? लाईटच्या फ्रिक्वेन्सीवर. जेवढी जास्त लाईटची फ्रिक्वेन्सी तेवढी जास्त त्याच्याकडे एनर्जी. लक्षात घ्या, जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढी जास्त काय आहे तुमची त्याची एनर्जी. म्हणून हायर फ्रिक्वेन्सीवाले जे तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज आहे त्यांच्याकडे एनर्जी पण कशी राहते? जास्त एनर्जी राहते. नंतरची प्रॉपर्टी आहे आपली की फोटॉन जो आहे हा दुसरा काही नाही आहे, हा काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. EM वेव्ह आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वेव्ह. म्हणजे फोटॉन हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. जे आपल्याला कोणी सांगितलं, मॅक्सवेलने सांगितलं होतं की लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. काय असेल तो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्डही आली आणि कोणती फील्ड आली? मॅग्नेटिक फील्डही आली. कन्सिस्ट ऑफ दोन्ही लाईन एकमेकांना टाकत राहतात परफेक्टली. मग आता बघा की इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड आहे याचा अर्थ काय होईल की फोटॉनवरती मग काही ना काही चार्ज असला पाहिजे. असला पाहिजे फोटॉनवरती काही ना काही चार्ज. पण मात्र फोटॉनवरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही आहे. तो कसा आहे? तो आहे चार्जलेस. कसा आहे तो? चार्जलेस. फोटॉन जो आहे आपला हा कसा राहील? याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रिकल चार्ज जो आहे हा राहणार नाही. त्याला आपण म्हणू शकतो न्यूट्रल. कसा राहील तुमचा फोटॉन? फोटॉन इज अ न्यूट्रल. मग आता फोटॉन जर न्यूट्रल आहे याचा अर्थ काय झाला की जर एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मधून फोटॉन ट्रॅव्हल केलं किंवा एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मधून फोटॉनने ट्रॅव्हल केलं तर त्याच्या डायरेक्शनवरती या इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डचा काहीही इफेक्ट होणार नाही. कारण तो कसा आहे? न्यूट्रल आहे. तो त्याला काही फरक नाही पडणार की आपण इलेक्ट्रिक फील्डमधून चाललो किंवा काय चाललो? मॅग्नेटिक फील्डमधून चाललो. जर आपण पाहिलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डमधून पास करतो त्या इलेक्ट्रिक फील्डवरती इफेक्ट पडतो कशाचा? मॅग्नेटिक फील्डचा.
पण तसं मात्र या इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डचा लाईट या फोटॉनवरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट पडणार नाही. बरोबर आहे. हा झाला. नंतर आपली फोटॉनची आणखी एक प्रॉपर्टी आहे, ती आहे फोटॉनची स्पीड. ती प्रॉपर्टी पाहिजे आपल्याला फोटॉनची स्पीड. आता फोटॉनची स्पीड काय आहे, तर फोटॉनला आपण लाईट कन्सिडर केलं, लाईट म्हणजेच काय आहे फोटॉन. मग त्यामुळे या फोटॉनची स्पीडही काय असेल की जेवढी कोणाची स्पीड आहे, स्पीड ऑफ लाईटची, एवढी आहे त्याची फोटॉनची स्पीड. फोटॉनची स्पीड आहे तुमची स्पीड ऑफ लाईट आहे सी, म्हणजे किती 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. या काय सांगा 2.99 लिहितात ते चालेल, काही फरक नाही पडणार. 2.99 लिहिलं चालेल. आपण अप्रॉक्सिमेशन साठी किती लिहिलं, म्हणजे लाईटच्या स्पीडने फोटॉन काय करेल, मूव्ह. बरोबर. तर ह्या भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या. आणखी एखादी प्रॉपर्टी आपल्याला पाहायची झाली कॉम्प्टन इफेक्ट वरून, तर ती अशी येईल तुमची की जेव्हा इलेक्ट्रॉन आणि फोटॉन या दोघांचं कोलिजन होते, काय होते, इलेक्ट्रॉन आणि फोटॉनचं कोलिजन. तर इलेक्ट्रॉन आणि फोटॉनचं जेव्हा कोलिजन होईल, या कोलिजन मध्ये फोटॉनची एनर्जी कोण घेईल, इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे या ठिकाणी एनर्जीचं कन्झर्वेशन होते. काय होते, एनर्जीचं कन्झर्वेशन. म्हणजे हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीला फॉलो करतो. काय करतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीला फॉलो करतो. आणि मोमेंटमही काय होते, कन्झर्व दोन्ही ठिकाणी. म्हणजे मोमेंटम कन्झर्वच्या लॉलाही फॉलो करतो आणि एनर्जी कन्झर्वेशनच्या लॉला काय करतो, फॉलो करतो. कोण, फोटॉन. कारण फोटॉनची एनर्जी कोणाला जाईल, इलेक्ट्रॉनला जाईल. तर ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या सगळ्या प्रॉपर्टी कशा पद्धतीच्या आहेत, तर ऑल ऑफ दिस प्रॉपर्टी आर अबाउट दी फोटॉन. मग आता आपण फोटॉन बद्दल एवढ्या प्रॉपर्टी पाहिल्या. फोटॉनला आपण समजलं की फोटॉन इज अ पार्टिकल इन नेचर. कसा आहे नेचर मध्ये, पार्टिकल आहे. मग आता जर फोटॉन नेचर मध्ये पार्टिकल आहे, तर या वेळपर्यंत जवळपास सगळ्या सायंटिस्ट लोकांचं आता असं कन्फर्म झालं होतं की लाईट जो आहे हा दोनही नेचर दाखवतो. म्हणजे जर आपल्याला इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन स्टडी करायचं असेल तर लाईटला वेव्ह म्हणून चला. जर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट, ब्लॅक बॉडी रेडिएशन हे पॉईंट स्टडी करायचे असतील तर लाईटला पार्टिकल म्हणून. म्हणजे दोनही नेचर कन्फर्म झाले की काही एक्सपेरिमेंट किंवा काही जे तुमचे पॉईंट्स आहेत हे वेव्ह नेचर प्रूव्ह करते आणि काही जे पॉईंट्स आहेत हे पार्टिकल नेचर प्रूव्ह करते. मग त्यामुळे आपल्याला असं कन्सिडर करावं लागेल की लाईट हा ड्युएल नेचर दाखवून आला की काही ठिकाणी त्याच्या डॉमिनंट प्रॉपर्टी दाखवेल. म्हणजे कशा की जर समजा एखाद्या ठिकाणी वेव्ह दाखवलं तर पार्टिकल दाखवणार नाही, काही ठिकाणी पार्टिकल दाखवलं वेव्ह दाखवणार नाही. पण ऍक्च्युअल मध्ये मात्र लाईट हा दोन्ही बिहेवियर शो करेल, तो वेव्ह नेचरही दाखवेल आणि पार्टिकल नेचरही दाखवेल. त्यामुळे नंतरच्या पिरियडमध्ये जवळपास 1930 पासून सगळ्या सायंटिस्ट लोकांनी मान्य केलं की लाईट इज अ ड्युएल इन नेचर. हेच तुमचं कोणतं आहे, क्वांटम फिजिक्सचा मेन इजा आहे. इथून क्वांटम फिजिक्स सुरू झालं. म्हणजे बघा जसं आपण पाहिलं होतं की 1887च्या हर्ट्झ एक्सपेरिमेंट पासून, त्याच्या पहिले न्यूटनची कार्पस्कल थिअरी पासून जी थिअरी चालत आली लाईट बद्दलची, लाईट वेव्ह पार्टिकल, वेव्ह पार्टिकल, वेव्ह पार्टिकल, वेव्ह पार्टिकल, ती जवळपास कुठेतरी 1923 मध्ये किंवा 24 मध्ये म्हणा काय झाली, कम्प्लीट. यानंतर एक डी ब्रॉग्ली हायपोथेसिस आहे, सेम रिसेंट इयरमध्ये आहे ते 23 मध्ये रिसेंटमध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट केला. त्यांनी तर लाईटचं, आता आपण जसं आता सध्या हे लाईटचं पाहिलं, लाईटचं कोणतं नेचर, पार्टिकल आणि वेव्ह आणि पार्टिकल. त्याच युनिटमध्ये आपल्याला कोणतं पाहायचं आहे, मॅटरचं वेव्ह आणि पार्टिकल पाहायचं आहे, ते त्याने डिस्कस केलं. तर आता या युनिटमध्ये आपण आता हे पाहिलं की लाईट इज अ ड्युएल इन नेचर, वेव्ह नेचर अँड पार्टिकल नेचर. सगळ्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू आता हे प्रूव्ह झालं. आता या युनिटमधला आपला जो पोर्शन राहिलेला आहे याच्यामध्ये डी ब्रॉग्ली हायपोथेसिस आणि डेव्हिस आणि जर्मर एक्सपेरिमेंट, दोन पॉईंट आपले राहिलेले आहे. आणि एक ऍप्लिकेशनचा पॉईंट आहे जो आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शिकलो की नाही, त्याचं ऍप्लिकेशन म्हणून फोटो सेल नावाचा एक पॉईंट आहे. तर तो पॉईंट आपण आता आपल्या नंतरच्या लेक्चरमध्ये काय करू, डिस्कस करू. तुम्ही एवढं हे व्यवस्थित वाचा. तुमच्या पुस्तकाने थोडीफार इन्फॉर्मेशन याच्याबद्दलची आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचली की तुम्हाला समजेल. ठीक आहे, थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता भेटू.